पुष्पगंध एक समर्पित जीवन प्रवास. स्वर्गीय पुष्पा भालचंद्र अमृतकर. कष्ट, संस्कार आणि मायेचा दरवळ. पुष्पगंध हा शब्द केवळ एका फुलाच्या सुवासापुरता मर्यादित नाही, तर ते एका व्यक्तीच्या अस्तित्वाचा, कष्टाचा आणि तिने समाजाला किंवा कुटुंबाला दिलेल्या दातृत्वाचा दरवळ असतो. ज्याप्रमाणे एखादे पुष्प स्वतः ऊन, वारा आणि पाऊस सोसून फुलते आणि स्वतःच्या अस्तित्वाचा सुगंध निस्वार्थपणे आसमंतात पसरवते, अगदी तसेच आयुष्य स्वर्गीय पुष्पा भालचंद्र अमृतकर यांनी व्यतीत केले. पुष्प म्हणजे कोमलता आणि सौंदर्य, तर गंध म्हणजे त्या फुलाने मागे सोडलेली अविस्मरणीय आठवण. पुष्पाक्कांचे जीवनही अशाच एका पुष्पासारखे होते, ज्यांनी संसाराच्या काट्याकुट्यांच्या वाटेवर चालताना कष्टाचा सुगंध दरवळ ठेवला. लोणावळ्याच्या कडाक्याच्या थंडीत आणि संघर्षाच्या प्रवासात त्यांनी स्वतःला वाहून घेतले, पण आपल्या संस्कारांचा आणि मायेचा पुष्पगंध कधीही कमी होऊ दिला नाही. आज त्या देहरूपाने आपल्यात नसल्या तरी त्यांनी जपलेली मूल्ये, त्यांची शिस्त आणि त्यांनी दिलेली अथांग माया एखाद्या सुगंधी फुलासारखी या अमृतकर परिवाराच्या प्रत्येक पिढीत आजही सुगंधित आहे. या चित्रफितीच्या माध्यमातून आपण त्याच पुष्पगंधाचा शोध घेणार आहोत, जो शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका थोर माऊलीच्या समर्पित जीवन प्रवासातून साकारला आहे. पुष्पगंध हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर येतो तो फुलांचा सुगंध, पण हा सुगंध केवळ नाकाला सुखावणारा नसतो, तर तो संस्कारांचा दरवळ असतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे दरवळ सुटला, तुका म्हणे दरवळ सुटला, अंगी सुगंधाचा पुतळा. आजी म्हणजे जणू सुगंधाचा पुतळाच होत्या. आज तुकाराम बीज असून या पवित्र दिवशी आपण त्यांच्या 83 वर्षांच्या या समर्पित जीवन प्रवासाला वंदन करणार आहोत. माणसाच्या आयुष्यात घराचे छप्पर जितके महत्वाचे असते, तितकेच महत्वाचे असते घरातील ज्येष्ठ माणसांचे असणे. तुका म्हणे थोर, तुका म्हणे थोर, त्याची चरणी माझा नमस्कार. घरातील ज्येष्ठ माणसे म्हणजे केवळ वयाने मोठी नसतात, तर ते अनुभवांची भरगच्च शिदोरी असतात. जसा वटवृक्ष उन्हात स्वतः जळतो पण फांद्यांखाली थंडगार सावली देतो, तशीच ही माऊली होती. ज्येष्ठ माणसे घरात असली की घराला घरपण येते. संकटाच्या वेळी काय करावे हे सांगणारा प्रगल्भ अनुभव माऊलींच्या रूपाने या घरात सतत वावरत होता. आज आजींच्या जाण्याने तो अनुभवाचा वटवृक्ष कोसळला आहे. 10 एप्रिल 1942 वाघळीच्या भूमीत या सुकन्येचा जन्म झाला. आई सारजाबाई आणि वडील गोपाळ आनंद येवले यांच्या पोटी संस्कारांचे बाळकडू त्यांना मिळाले. पुढे त्यांचे नामकरण पुष्पा असे झाले. आजींच्या वागण्या बोलण्यात जो गोडवा आणि जी कष्टाची तयारी होती, ती त्यांना त्यांच्या आई वडिलांकडून वारसा हक्काने मिळाली होती. या माऊलींचं बालपण पातोंडा, तालुका चाळीसगाव येथे संस्कारक्षम वातावरणात गेले. 5 भाऊ आणि 1 बहीण अशा मोठ्या परिवारात वावरताना सहनशीलता आणि मिळून मिसळून राहणे हे गुण त्यांच्यात उपजतच आले. 5 भाऊ रवींद्र, गणेश, पुरुषोत्तम, एकनाथ, भास्कर आणि बहीण रत्नाबाई यांच्या गोतावळ्यात पातोंडा येथे त्यांचे बालपण बहरले. 7वी पर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या आयुष्याचा पाया भक्कम केला. 7वी पर्यंतचे शिक्षण त्या काळी हेही जिद्दीचेच काम होते. तुकोबाराय म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.
माहेरून मिळालेली ही शुद्ध बीजेच होती, ज्यामुळे आजींनी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाशी 2 हात करण्याची शक्ती मिळवली. 1961 मध्ये भालचंद्र बाबूलाल अमृतकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला. भालचंद्र रावांच्या संसाराला या कर्तबगार सहचारिणीने अत्यंत धीरोदात्तपणे साथ दिली. 1978 मध्ये उदरनिर्वाहासाठी हे कुटुंब मालेगावहून लोणावळ्याजवळ भांगरवाडीत आले. तो काळ म्हणजे धगधगती अग्निपरीक्षा होती. भालचंद्रजी किराणा दुकानात कष्ट करत असताना आजी घरांना उद्योगाचे स्वरूप देत होत्या. आजींनी कष्टाची वेळ कधीच टाळली नाही. आजोबा बाहेर राबायचे आणि आजी घरात, पण त्यांचे घर म्हणजे केवळ चूल आणि मूल नव्हते, तर तो एक लघु उद्योग होता. लोणावळ्याच्या त्या गारव्यात पहाटे उठून कुरडया घालणे, पापड लाटणे, पुरणपोळ्यांचा सुवास संपूर्ण गल्लीत दरवळणे हा म्हणजे अगदी नित्यनियमच होता. शिवणकाम करून त्यांनी डोळ्यांवर ताण दिला, पण संसाराच्या गाड्याला कधी खीळ बसू दिली नाही. त्यांच्या हाताच्या पुरणपोळ्यांचा सुवास आणि पापड कुरड्यांची चव आजही अनेकांच्या स्मरणात असेल. त्यांनी केवळ संसाराला हातभार लावला नाही, तर त्या कष्टाच्या घामातून 1-1 रुपया जमा करून त्यांनी स्वतःच्या पैशांनी पहिली तिरुपती वारी केली. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, कष्टीला विना फळ नाही कोणासही या जगती. कष्टील्या विना फळ नाही कोणासही या जगती. आजींनी हे तत्व प्रत्यक्ष जगून दाखवले. स्वतःचे भाड्याचे घर लहान असूनही गावाहून येणाऱ्या नातेवाईकांना त्यांनी कधीही नाही म्हटले नाही. त्यांना आसरा दिला, नोकरी मिळेपर्यंत सांभाळले. हेच त्यांचे मोठेपण होते. ज्येष्ठ माणसे अनुभवांचे चालते बोलते विद्यापीठ असतात. आजींचा स्वभाव कणखर होता. शिस्त कडक होती, पण त्यामागे अथांग माया दडलेली होती. वज्राहुनी कठीण, मेनाहुनी मऊ, आम्ही विठ्ठलाचे दास. जावयाने मुलांप्रमाणे, सुनांना मुलींप्रमाणे वागवून त्यांनी घराचा अमृत कलश भरलेला ठेवला होता. आजच्या काळात विभक्त कुटुंबे वाढत असताना आजींनी 5 मुला-मुलींचा हा मोठा संसारवेल प्रेमाच्या धाग्याने एकत्र बांधून ठेवला होता. त्या घरातील केवळ आजी नव्हत्या, तर त्या घराचे घरपण होत्या. अमृतकर वटवृक्ष आज जो बहरलेला दिसतोय, त्याचे मूळ आजीच्या एकजुटीच्या संस्कारात आहे. घराचे ज्येष्ठ जेव्हा खंबीर असतात, तेव्हाच नात्यांची गुंफण ही घट्ट राहते. या माऊलींचे सर्व मुले, मुली, जावई, सुना आज संसारात रममान आहेत. ज्येष्ठ सुकन्या सुरेखा या जावाई प्रकाशजी शिरोडे नगरदेवळा यांचेसह विवाहबद्ध आहेत. त्यांना अभिजित, निखिल आणि प्रतीक असे 3 मुले असून तिघेही विवाहबद्ध आहेत. द्वितीय सुकन्या मंगल या जावाई मनोहरजी मालपुरे कोंडगाव यांचेसह विवाहबद्ध आहेत. कनिष्ठ सुकन्या नूतन ह्या श्री नंदलालजी शिनकर न्याहाळोद यांच्यासह आपल्या संसारात रमल्या आहेत. त्यांना पियुष नामक सुपुत्र तर हर्षदा नामक सुकन्या आहे. ती विवाहबद्ध आहे. मोठे सुपुत्र हरीश हे सुनबाई जयश्रीसह विवाहबद्ध असून त्यांना टीना व साहिल असे 2 अपत्य आहेत. हरीशजी यांचे हरी इंटरनॅशनल या नावाने टूर नियोजन कंपनीचे फर्म आहे आणि ते त्यात MD आहे.
लहान सुपुत्र राकेश हे हर्षला यांचे समवेत आपले वैवाहिक आयुष्य व्यतीत करत आहेत. त्यांना आदित्य नावाचा एक सुपुत्र आहे. राकेशजी हे अल्ट्रा कॉर्पटेक प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी आहेत. 2002 मध्ये हे कुटुंब पिंपरी चिंचवडला मोरे वस्तीत वास्तव्यास आले. 2017 मध्ये शरदनगर येथे स्वतःची जागा घेऊन तेथे सुंदर असे घर त्यांनी बांधले. 2007 पासून आजींना आजारपणाने घेरले, पण आजी म्हणजे प्रबळ इच्छाशक्तीचा डोंगर होत्या. 3 हर्निया आणि 1 पित्ताशयाची शस्त्रक्रिया त्यांच्यावर झाली. प्रत्येक वेळी त्या जिद्दीने संकटावर मात करून उभ्या राहिल्या. सर्व परिवार म्हणजे अगदी भरल्या गोकुळासारखा होत्या. त्या देखील येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद लुटत होत्या. त्यांनी तीर्थक्षेत्र भ्रमण देखील केले होते. त्यात प्रामुख्याने नर्मदा परिक्रमा, जगन्नाथपुरी, नेपाळ, पशुपतीनाथ, मथुरा, आग्रा, प्रयागराज, बेट द्वारका अशा अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा त्यांनी केली होती. अगदी 82 वर्षाच्या आयुत देखील विमान प्रवास त्यांनी केला होता. त्यांनी आपले मनुष्यरूपी जीवन खऱ्या अर्थाने सार्थक केले. शेवटचे 2 महिने फक्त त्यांचे शरीर थकले, परंतु मन जागृत होते. जाण्याच्या 2 दिवस आधी त्यांनी दळण केले, भाजी निवडली आणि मगच दवाखान्यात गेल्या त्या पुन्हा परत न येण्यासाठीच. 21 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:07 या पुष्पाने स्वतःचा सुगंध या जगात कायमचा सोडून वैकुंठाची वाट धरली. आज आजी देहरूपाने आपल्यात नाही, पण अभिजित, निखिल, प्रतीक, हर्षदा, पीयूष, टीना, साहिल, आदित्य या नातवंडांच्या आणि दिव्यांशी, अवनी, निधी या पंथींच्या संस्कारात या आजही जिवंत आहे. पती, 3 मुली, 3 जावई, 2 मुले आणि 2 सुना, तसेच 6 नातू, 3 नातसुना, 2 नाती, 1 नातजावई आणि 3 पंथी असा मोठा परिवार या मातोश्री मागे ठेवून गेल्यात. तुकाराम बीजेच्या या मुहूर्तावर आपण हीच प्रार्थना करूया. विसावा विसावा पांडुरंग आता, विसावा विसावा पांडुरंग आता, नको या अनंता पुनरपी. आजी, तुम्ही दिलेला पुष्पगुंध हा अमृतकर परिवाराला पिढ्यानपिढ्या सुगंधी ठेवत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा